बघता क्षणी तुम्हाला असं वाटेल की ही कोणती तरी नॉनव्हेजची डिश आहे, परंतु असं नाही आहे. ही आहे आपली सोयाबीन वडी. तर तुम्ही इथं बघू शकता. नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगदी कमीत कमी वेळामध्ये ही सोयाबीन वडी आपली बनवून तयार होते. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे. पाणी थोडंसं गरम झालं की इथे सोयाबीन घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही सुटं किंवा पॅकेटमधलं सोयाबीन घेऊ शकता. बघा, असं मस्त असं त्याला हलवायचं आहे गरम पाण्यामध्ये. ते जसं गरम पाण्यामध्ये एखादा मिनिटभर उकळे येईल तसं ते आपोआप भिजून वरती येईल आणि असं थोडंसं जाडं दिसायला लागेल, म्हणजे फुगून येईल. आता इकडे मी तसंच ते गरम पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे मी मसाला करून घेते. इथे 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे. कांदेसुद्धा आपल्याला असेच, हे जरी खोबरं तुम्हाला वरून जळालेलं दिसलं तरी ते आतून जळालेलं नाही आहे. तर इथे बघा, कांदे अशा पद्धतीने घेतलेले आहेत मी. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दालचिनी घ्यायची आहे. 2 लवंगा घेतलेल्या आहेत. तुम्हाला इलायची आवडत नसेल तर नका टाकू, ऑप्शनल आहे. जे खोबरं आहे ते असं तुम्ही पातळ पातळ त्याचे काप करून घ्यायचे आहेत. आपोआप बारीक होईल. आपण इथे थोडासा पाण्याचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे जास्तच. आधी खोबरं वाटून घेतलेलं आहे. इथे लसणाचा मी जास्त वापर केलेला आहे. तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता. आणि याच्यामध्ये परत कांदा वगैरे टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि आल्याचे 2 तुकडे घेतलेले, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि ह्याची प्युरी करून घेतलेली आहे. बघा, थोडंसं पाणी टाकून असं करून घेतलेले आहे मस्त. इकडे आता मी टमॅटो न भाजता घेणार आहे. तुम्हाला जर टमॅटोचं असं मॅश करून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता. इथे मी आता ही सोयाबीन दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण हे आपण ह्याचा एखाद्या सोयाबीनच्या पॅकेटमध्ये असेल किंवा सुट्टं सोयाबीन असेल तर त्याचा वास येतो. त्याच्यामुळे आपण 2 ते 3 पाण्याने धुवून टाकणार आणि एक्स्ट्राची जी हळद होती तीसुद्धा ती निघून जाईल. त्याच्यामुळे 2-3 पाण्याने धुवून घेतली तर त्याला वास येणार नाही. आणि सोयाबीन असं म्हणजे असं दाबून पाण्यातून पिळून काढायचं आहे, कारण ते नंतर रस्सा भाजीमध्ये रस्सा सोडणार नाही आणि आपली भाजी अशी इकडे तिकडे नुसतं पानसटसारखी नाही होणार आहे. दाटसर आणि मस्त होईल. अशा पद्धतीने सगळे सोयाबीन पिळून घ्यायचे आहेत. तर इकडे एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तर हे वाटण केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे. जेवढा मसाला भाजताल ना तेवढं भाजी छान होते. इथे मी शेंगदाण्याचं बारीक वाटलेलं 2 चमचे कूट घेतलेलं आहे आणि हलवत राहायचं आहे, कारण म्हणजे असं हे होऊ नये. तिथे लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, जिरा पावडर आहे, आणि जे आपण टमाटोची प्युरी घेतली होती, जर तुम्ही आधी टमॅटो भाजून घेतला असेल तर त्याला जास्त भाजण्याची गरज लागणार नाही. पण इथे मी विदाऊट भाजता घेतलेला आहे, त्याच्यामुळे याला थोडंसं आपल्याला एखादा मिनिटभर जास्त भाजून घ्यायचं आहे. हा आहे घरचा काळा लसूण, काळा मसाला, म्हणजे जो आपण घरी यूज करतो तिखटासाठी तो आहे. तुम्ही कोणताही यूज करू शकता. तर इथे मी आता पाणी घेतलेलं आणि पाणी शक्यतो करून कोणत्याही भाजीला गरम पाणीच वापरा, कारण भाजीला गरम पाणी वापरलं की मसाल्यालासुद्धा अगदी तशीची तशी चव राहते. म्हणून हा मसाला आपल्याला 5 मिनिटं असाच्या असं आपल्याला हलवत आणि थोडंसं झाकून ठेवत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी. आणि ही भाजी तुम्हाला पातळ करायची असेल तरी तुम्ही करू शकता, पण ही मी सांगेल की सोयाबीनची ही भाजी तुम्ही दाटसरच करा, कारण सोयाबीन रस्सा भाजीला छान वाटत नाही आहे, जसे ग्रेव्ही बनवत वगैरे. आता इथे कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी.
आता आपण ह्याच्यामध्ये वड्या टाकून घेते आणि मस्त अशा हे मिक्स करायच्या आहेत. बघू शकता 5 ते 6 मिनिटं ही भाजी अशीच्या अशी न हलवता झाकून घ्यायची आहे. तर बघू शकता ह्याला कसं तेल सुटलेलं आहे. खालून आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हलवून घ्यायची आहे अशी मस्त. आता तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल जास्त मीठ कमी टाकायचं आहे, कारण आधी आपण मीठ टाकलेलं होतं पण ते काय होतं सोयाबीन शोषून घेतं आणि आपण धुतलेले सुद्धा आहे, त्याच्यामुळे चाकून बघून मगच मीठ टाका, नंतर आपली भाजी खरट होऊ शकते. परत एक अशी टोटली मी 10 ते 12 मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही ह्या भाजीचं टेक्स्चर बघू शकता किती छान अशी दिसायला जरी अशी सोयाबीनची जरी ही वडी असली तर चवीला अगदी नॉनव्हेजसारखी होणार आहे आणि अगदी तशीच लागणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आत्ता गॅस बंद करून इथं कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला आणि गरम मसाला ही थोडीशी लास्टला चव येण्यासाठी आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तर मी 2दा-3दा का घातली की कोथिंबीरचा स्वाद असाच राहावा म्हणून मी वरून आणखीन कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा पद्धतीने बघा ही आपली सोयाबीन वडीची भाजी तयार आहे आणि अगदी चवीला दिसायला जरी सोयाबीनची असली तरी चवीला अगदी नॉनव्हेजसारखीच लागणार आहे. तर तुम्ही अगदी चपाती भाजी भाताबरोबर कशाबरोबरसुद्धा ही भाजी मस्त खाऊ शकता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी भाजी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.